नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, काल आपण परिचय हा भाग पाहिला आणि आज आपण कह का किम हा भाग पाहणार आहोत. हा भाग सुरू करण्यापूर्वी आपण एक टेबल पाहूया, जेणेकरून तुम्हाला क्रियापदांची ओळख होईल आणि क्रियापद वापरणं सुलभ होईल. लटलकार अर्थात वर्तमान काळ आणि त्याची ही क्रियापद. ती, तह, अंती, सी, थह, थ, मध्यम पुरुष मी, वह, मह, उत्तम पुरुष. बघा, हा प्रथम पुरुष, हा मध्यम पुरुष आणि हा उत्तम पुरुष. ओके, हे एकवचन, हे संस्कृत मधलं द्विवचन आणि हे बहुवचन. बहुवचन. ओके, मग हा एक टेबल आहे, हा आपल्याला प्रत्येकाला लक्षात ठेवायचा आहे. पाठ करा तर. ती, तह, अंती, सी, थह, थ, मी, वह, मह. ओके, हा टेबल तुम्ही पाठ करा, म्हणजे तुम्हाला क्रियापद वापरणं अगदी सोपं होईल. ओके, ठीक आहे. त्यानंतर मग आता आपण सुरुवात करूया कह का किमला. बघा, एषः असीमः, एषः, एषः, एषः अर्थात हा, आणि मग सह म्हणजे तो. ठीक आहे, समजलं का? एषा म्हणजे हा, सह म्हणजे तो, आणि मग चलती म्हणजे चलती, चालतो. ठीक आहे, आणि मग धावती म्हणजे धावतो, धावती म्हणजे धावतो. ओके, ठीक आहे. त्यांनी काय म्हटलंय बरं? एषः असीमः. एषः याचा अर्थ आपण पाहिलं, एषः म्हणजे हा, एषः म्हणजे हा, हा असीम, हा असीम. आता बघा, हा विसर्गाचा अर्थ, तर जेव्हा पुरुष नाव आहे ना, हे पुरुषाचे नाव आहे आणि त्याच्या शेवटी म्हणजे म अधिक शेवटी अकार आलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पुढे विसर्ग देण्यात येतो. आता माझे नाव आहे धनंजय आणि मग मी संस्कृतमध्ये माझे नाव लिहेल धनंजय म्हणजे पुढे विसर्ग देईल मी. ओके, विसर्गाचा उच्चार मग धनंजय असं करेल. कोणाचे नाव रमेश आहे, मग तो कसं लिहेल रमेश, हे लक्षात ठेवा. आणि मुलींनी रमा, कांता विसर्ग द्यायची काही गरज नसते. एषः असीमः, एषः चलती, हा असीम आणि कंसामध्ये आहे, हा असीम आहे. बघा, हा असीम आहे. ओके, आहे कंसात, कारण की या ठिकाणी आहेच काही क्रियापद दिलेलं नाही. त्यानंतर परत एष म्हणजे हा, चलती म्हणजे चालतो, चालतो. ओके, आणि त्यांनी दंडक दिले म्हणजे फुल स्टॉप येते. कह चलती म्हणजे कह अर्थात कोण, कोण, आणि चलती म्हणजे चालतो, क्वेश्चन मार्क. कोण चालतो? एषः अर्थात हा, असीम. चलती म्हणजे चालतो. फुल स्टॉप.
एषः असीमः, एषः चलति, कः चलति, एषः असीमः चलति, हा असीम, हा चालतो, कोण चालतो, हा असीम चालतो, कोण चालतो, हा असीम चालतो. ओके. कह, कह अर्थात कोण. ठीक आहे. आणि बघा या ठिकाणी चलती म्हटलंय. का बरं? चल, चल म्हणजे चल म्हणजे चालणे, चालणे. ओके ठीक आहे. आणि मग त्याला ती कावर लावलाय हा ती. बघा या ठिकाणी ती आहे. तर असं का केलंय? प्रथम पुरुष म्हणजे कोण? तर बोलणारा पण नाही, म्हणजे मी पण नाही आणि तुम्ही पण नाही. आपण कोणी वेगळ्या व्यक्तीविषयी बोलतोय तेव्हा ते क्रियापद लागतं, ते म्हणजे ती. समजलं? म्हणजे वेगळे, कोणीतरी वेगळं असलं तर प्रथम पुरुष वापरतात. आणि जर समोरच्या विषयी, म्हणजे मी तुमच्या विषयी बोलतोय, समोरचा, मी समोरच्या विषयी म्हणजे तुमच्याशी बोलतोय, तर त्या ठिकाणी वापरतात मध्यम पुरुष. आणि मी बोलतोय स्वतःविषयी, स्वतः विषयी बोलतोय, तर त्या ठिकाणी वापरतात उत्तम पुरुष. मग या ठिकाणी असीम होता, असीम मी पण नाही, तुम्ही पण नाही, कोणीतरी वेगळं आहे, म्हणून त्या ठिकाणी क्रियापदात वापरलं ती. आणि मग चलला लावून दिलं ती. मग त्या ठिकाणी चलती म्हणजे चालतो, कोणीतरी वेगळा, असा त्या ठिकाणी अर्थ निघतो, म्हणून तो ती लावलेला आहे. ठीक आहे, चालेल. मग त्या ठिकाणी परत प्रसाद विषयी जाऊ आता. बघा प्रसाद काय म्हणतो? सह प्रसादः. आता सह म्हणजे कोण? तो. सह म्हणजे कोण? तो. सह प्रसादः, तो प्रसाद कंसात आहे, तो प्रसाद आहे. सह धावती, तो धावतो. कह धावती, कोण धावतो? सह प्रसादः धावती, तो प्रसाद धावतो. धाव म्हणजे धावणे, किंवा धावती म्हणजे धावतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ती का बरं लावला आहे? तर प्रसादाविषयी बोलतोय ना आपण. प्रसाद कोण आहे या ठिकाणी? मुलगा. ओके ठीक आहे. मग हा मुलगा मी आहे का? स्वतः नाही. समोरचा म्हणजे तुम्ही आहे का? नाही. तर कोणीतरी वेगळं आहे, म्हणून मी या ठिकाणी क्रियापदाला धावला काय लावेल? ती. कारण की तो एक वचनी एकटा येतो, म्हणून या ठिकाणी तीच लावला मी. ठीक आहे, समजलं? मग आपण भाषांतर लिहून घेऊ. सहप्रसादः म्हणजे तो प्रसाद आहे. आपण पाहिलं शेवटी आलाय या ठिकाणी, द म्हणा, दच्या शेवटी येतोय ना, मग म्हणून संस्कृतमध्ये त्या ठिकाणी विसर्ग देतात, पण मराठीत आपण देत नाही. तो प्रसाद आहे. सह धावती, तो धावतो. सह अर्थात तो, धावती म्हणजे धावतो. कह धावती, कोण धावतो? कह अर्थात कोण. क्वेश्चन मार्क. सह प्रसादः धावती. सह म्हणजे तो, तो प्रसाद धावतो. तो प्रसाद धावतो. प्रसाद मुलगा आहे हा. नेत्या म्हणाल देवळात दिला गेलेला प्रसाद कसं काय धावेल? ओके. योगेशः
धावती. बघा योगेश शेवटी अ होता म्हणून त्या ठिकाणी विसर्ग दिला. योगेश धावती. आता तुम्ही सांगा बरं याचा अर्थ. योगेश धावतो. आणि संस्कृतमध्ये दंडकचा अर्थ मराठीत फुलस्टॉप. अर्जुन गच्छती. बघा गच्छती अर्थात जातो. अर्जुन जातो. गच्छती म्हणजे जातो. ओके ठीक आहे. लिहून घ्या तिथं तुम्हाला समजत नसेल तर. गच्छती म्हणजे जातो. आणि मग गच्छ म्हणजे रे, गच्छ म्हणजे काय? सिंपल जाणे. ओके. आणि त्याला ती का बरं लावला आहे? कारण की अर्जुन मी पण नाही, समोरचा म्हणजे तुम्ही पण नाही, कोणीतरी वेगळं आहे आणि एकटा आहे, एक वचन आहे, म्हणून त्या ठिकाणी गच्छला आपण ती लावलं आणि ते झालं मग गच्छती. आणि त्याचा अर्थ बनला जातो. अर्जुन जातो. मेघ वर्षती. मेघ पाऊस पाडतात. ओके. मेघ वर्षती. मेघ अर्थात ढग. वर्षती वर्ष म्हणजे पाऊस पडणे आणि वर्षती अर्थात पाऊस पडतात. ठीक आहे. आणि ती का बरं लावला आहे? कारण की मेघ म्हणजे ढग. मी पण नाही, तुम्ही पण नाही. मी पण नाही आणि तुम्ही पण नाही, कोणीतरी वेगळं आहे. आणि ढग एकटा आहे म्हणून एक वचन. मेघ म्हटलंय ना ढग म्हणून. त्यानंतर शिव गर्जती. शिव गर्जती गर्जना करतो. आता बघा गर्जला काय लावलाय? ती गावर लावला आहे कारण की शिव मी पण नाही, समोरचा म्हणजे तुम्ही पण नाही. अरे दिसा, मी पण नाही, तुम्ही पण नाही, कोणीतरी वेगळं आहे म्हणून. मग कोणीतरी वेगळं आहे पण किती आहे? 2 आहेत का? नाही, 1 आहे म्हणून तो ती लावला. कशाला? गर्जला. गर्जला ती लावलं मग गर्जती बनलं. गर्जती अर्थात गर्जना करतो. म्हणजे शिव गर्जना करतो. ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला कृती दिलेली आहे. ही कृती आपण उद्या पाहू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ आला तर आले की लगेच अपडेट मिळेल. धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.